आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील न्यूमेरिकल बेस ऑन कोप्लॅनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार. डिटरमाइन रिझल्टंट ऑफ कोप्लॅनर नॉन कॉन्करंट फोर्सेस ॲज शोन इन फिगर. ही जी काही डायग्राम दिलेलं आहे याचं आपल्याला काय करायला सांगितलंय, रिझल्टंट आर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हे न्यूमेरिकल आपण अनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने सॉल्व्ह करणार आहोत, जेणेकरून दोन्ही मेथड आपल्या क्लिअर होऊन जातील. तर आता यामध्ये काय करायला सांगितलं, आपल्याला रिझल्टंट आर फाइंड आउट करायला सांगितलंय. तर सर्वात प्रथम काय करूया, रिझल्टंट आर अनालिटिकल मेथडने फाइंड आउट करूया. मग रिझल्टंट आर आपण कसा करतो, रिझल्टंट आर इज इक्वल टू अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर, म्हणजेच हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशनचा स्क्वेअर प्लस व्हर्टिकल फोर्सच्या ऍडिशनचा स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायला लागेल, सर्वात पहिल्यांदा समेशन एफ एक्स फाइंड आउट करावं लागेल. एफ एक्स म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल जेवढे काय फोर्स आहेत त्यांची काय करायची, ऍडिशन. हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन करताना आपण दोन फोर्स कन्सिडर करत असतो. हॉरिझॉन्टली राईट साईडला जाणारे पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडला येणारे निगेटिव्ह. आता इथे बघा, हा पहिला फोर्स 4 किलोन्यूटन आहे, दुसरा फोर्स 12 किलोन्यूटन. कसा इन्क्लाइन, जर काही इन्क्लाइन असेल तर त्याला काय करतो आपण, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल अशा दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करत असतो. कोणत्या डायरेक्शनला चालला, ह्या डायरेक्शनला, म्हणजे जे आरो काय करायचे, ह्या डायरेक्शनला द्यायचे. मग आता फोर्स किती आहे, 12 किलोन्यूटन. हॉरिझॉन्टल असल्यामुळे काय लिहिणार, कॉस, आणि हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल करतो, 50. सिमिलरली हा व्हर्टिकल बघा, फोर्स किती, 12 किलोन्यूटन. व्हर्टिकल असल्यामुळे साइन, आणि हा हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल क्रिएट करतो, 50 डिग्री. अशा प्रकारे दोन फोर्स मध्ये 12 किलोमीटरचं आपण काय केलं, रिझॉल्व्ह केलं. हा तर काय व्हर्टिकल आहे. आता सर्व फोर्स इथं रिझॉल्व्ह केलेत. जे हॉरिझॉन्टल आहे त्यांची काय करूया, ऍडिशन करूया. मग आता बघा, समेशन एफ एक्स, हॉरिझॉन्टल किती आहे, 4 किलोमीटर. कोणत्या डायरेक्शनला चालला, राईटला जाणारे पॉझिटिव्ह म्हणजे +4. नेक्स्ट बघा, हा 12 cos 50, हा हॉरिझॉन्टल आहे. 12 cos 50 कोणत्या डायरेक्शनला येतो, लेफ्ट डायरेक्शन. लेफ्ट डायरेक्शनला येणारे कसे घेतो, निगेटिव्ह म्हणून मायनस. नेक्स्ट बघा, हा व्हर्टिकल आहे, त्यामुळे याचा हॉरिझॉन्टल घेण्याची गरज नाही. कॅल्क्युलेट करूया. 4 मायनस ब्रॅकेटमध्ये 12 cos 50, किती आन्सर आलं आपलं, -3.713. सर्व युनिट कसे आहेत, 4चे किलोमीटर मध्ये, येणार आन्सर कसं असणार आहे, किलोमीटर. हा काय झाला, समेशन एफ एक्स. सिमिलरली समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू व्हर्टिकल फोर्स. जर वरती जात असेल तर त्याला पॉझिटिव्ह घेतो, खाली येत असतील तर त्याला निगेटिव्ह. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. मग आता इथं बघा, पहिला कसा आहे, हॉरिझॉन्टल, त्यामुळे इथं व्हर्टिकल मध्ये तो घेणार नाही. नेक्स्ट बघा, हा व्हर्टिकल किती आहे, 12 sin 50 लिहूया इथं, 12 sin 50. कोणत्या डायरेक्शनला चालला, खालच्या डायरेक्शन. डाऊनवर्ड कसे घेतो, निगेटिव्ह म्हणून मायनस. नेक्स्ट बघा, 6 किलोमीटर व्हर्टिकल फोर्स आहे, कोणत्या डायरेक्शनला चालला, वरती म्हणजे अपवर्ड पॉझिटिव्ह, म्हणजेच +6. कॅल्क्युलेट करूया. समेशन एफ वाय मायनस ब्रॅकेटमध्ये 12 sin 50 ब्रॅकेट कम्प्लीट +6. किती आन्सर आला आपलं, -3.192. सर्व फोर्स युनिट कसे आहेत, किलोमीटर मध्ये. या आलेला आन्सर कसं असणार आहे, किलोमीटर मध्ये. मग आता आपल्याला रिझल्टंट आरचा फॉर्म्युला माहित असतो. रिझल्टंट आर इज इक्वल टू अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया. एफ एक्सची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेली आहे, 3.713 चा स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय किती फाइंड आउट केले, 3.192 चा स्क्वेअर. सर्वात प्रथम ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर करूया, काहीतरी आन्सर येईल. त्याचं काय करायचं, अंडर रूट घ्यायचं. ते असणार आहे रिझल्टंट आर. 3.713 चा स्क्वेअर प्लस 3.192 चा स्क्वेअर. इथे आन्सर आलं 23.975 आलं. याचं काय करायचं, अंडर रूट घ्यायचं. अंडर रूट घेतल्यानंतर किती आन्सर आलं आपलं, 4.896. रिझल्टंट आरचं युनिट काय येणार, सर्व फोर्सेस किलोमीटर मध्ये असल्यामुळे युनिट काय असणार आहे, किलोमीटर. रिझल्टंट आर फाइंड आउट केला. आता हा रिझल्टंट आर किती अँगल क्रिएट करतो, थिटा फाइंड आउट करूया. थिटा इज इक्वल टू काय असतं, टॅन इनवर्स ऑफ समेशन एफ वाय डिवाइड बाय समेशन एफ एक्स. व्हॅल्यू पुट करूया. टॅन इनवर्स एफ वायची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेली आहे आपण इथं, 3.192 डिवाइड बाय एफ एक्सची किती फाइंड आउट केले, 3.713. कॅल्क्युलेट करूया अँगल थिटा. शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 3.192 डिवायडेड बाय 3.713 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू.
किती आन्सर आलं आपलं? 40.685. 685 लिहिलं नाही लिहिलं तर चालतंय. डिग्री 40.68 डिग्री. आता आपला जो रिझल्टंट आर आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार बघा एकदा. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. इकडे काय असतं? पॉझिटिव्ह असतं, इकडे निगेटिव्ह असतात व्हॅल्यू. इकडे काय असतात? पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात, इकडे निगेटिव्ह असतात. मग आपला जो काही एफेक्ट आलेला आहे तो कसा आहे? निगेटिव्ह. म्हणजे एक्स ऍक्सिस वरती इकडे निगेटिव्ह व्हॅल्यू येणार आणि वाय ऍक्सिस वरती सुद्धा निगेटिव्ह, म्हणजे वाय ऍक्सिस वरती निगेटिव्ह. म्हणजे जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार. आणि अँगल किती असणार आहे? एक्स सोबत 40.68. म्हणजे इथून 40.68 वरती काय असणार आहे? आपला रिझल्टंट आर ऍक्ट होणार आहे. अशा प्रकारे रिझल्टंट आरची पोझिशन येणार. आता ह्या सेम व्हॅल्यू रिझल्टंट आर आणि अँगल थिटा ग्राफिकल मेथडने ग्राफ पेपरवरती सेम व्हॅल्यू येतात का एकदा चेक करूया. तर ग्राफिकल मेथडने न्यूमरिकल सॉल्व्ह करताना काय करतो? जे काय आपल्याला गिवन डायग्राम आहे ते आपण काय करत असतो? विथ स्केल ड्रॉ करत असतो. मग आपल्याला डायग्राम मध्ये काय काय दिलेत? फोर्स दिलेत बघा. हा 4 किलोन्यूटन राईट साईडला चाललाय, ह्या पॉईंट वरती ऍक्ट आहे. तर काय केलं आपण? 4 किलोन्यूटन इथं ड्रॉ केला. इथून 2 मीटर वरती एक फोर्स ऍक्ट आहे. तो फोर्स किती आहे? 12 किलोन्यूटन. आणि तो हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल क्रिएट करतो? 50 डिग्री. मग इथून 50 डिग्री अँगल टाकून काय करायचं? 12 किलोन्यूटन खालच्या डायरेक्शनला एरो दाखवून ड्रॉ करायचा. नेक्स्ट इथून 4 मीटर वरती व्हर्टिकल 6 किलोमीटर फोर्स दिलेला आहे. मग इथून 1 2 3 4 सेंटीमीटर वरती काय करायचं? आपण जो काय 6 किलोन्यूटन फोर्स आहे तो इथं ऍक्ट करायचा. इथं आपण स्केल किती घेतलेला आहे? स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. म्हणजे 2 सेंटीमीटर म्हणजेच किती भरणार? 2 मीटर. 4 मीटर म्हणजेच किती असणार आहे? सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण जे काही गिवन मध्ये जे डाटा दिला होता त्याच्या आधारे आपण फोर्स इथं ड्रॉ केलेले आहेत. हे जे काय आपण ड्रॉ केले याला आपण काय म्हणत असतो? स्पेस डायग्राम. नेक्स्ट स्टेप काय करतो? याला बो नोटेशन देतो. आता पहिला फोर्स याच्या लेफ्ट राईटला आपण काय करणार? कॅपिटल लेटर्स नाव देणार. हा फोर्स 4 किलोन्यूटन, याच्या या साईडला ए नाव द्यायचं आणि याच्या पुढच्या याला काय नाव द्यायचं? बी नाव द्यायचं. याच्या पुढचा फोर्स कोणता आहे? 12 किलोन्यूटन. त्याच्या साईडला कोणता आहे? बी आहे. मग याच्या नेक्स्ट काय असणार आहे? सी असणार आहे. याच्यानंतर कोणता फोर्स आहे? 6 आहे. मग 6च्या काय अगोदर कोणता आहे? सी आहे. मग सी नंतर कोणता देणार? डी. किंवा ॲज इट इज ए डॅश दिला तरी चालतंय. आता हे जे काय आपण बो नोटेशन दिले या बो नोटेशनच्या आधारे काय करायचे? तर वेक्टर डायग्राम ड्रॉ करायची. मग आता सर्वात पहिला वेक्टर कोणता आहे? ए बी. किती आहे तो? 4 किलोमीटर. कोणत्या साईडला चाललाय? राईट साईडला. म्हणजे आपण काय करूया? इथं असं कुठेतरी एक पॉईंट घेऊया. हा पॉईंट असणार आहे स्मॉल ए. इथून काय करायचंय? राईट साईडला 4 किलोमीटर जायचं. इथं आपण स्केल लिहूया. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू फोर्स किती आहे? 4 किलोन्यूटन, 12 किलोन्यूटन, 6 किलोन्यूटन. सर्वात मोठा फोर्स कोणता आहे? 12 किलोन्यूटन. 12 किलोन्यूटन आपल्या इथं बसण्यासारखं आपण काय करायचं? इथं स्केल घ्यायचं. मग आता काय करूया? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 किलोन्यूटन घेऊया. जर का असं घेतलं तर काय होणार? 4 किलोन्यूटन म्हणजेच किती असणार आहे? 4 सेंटीमीटर. 12 किलोन्यूटन म्हणजेच किती असणार आहे? 12 सेंटीमीटर. आणि हा 6 किलोमीटर म्हणजेच किती असणार आहे? 6 सेंटीमीटर. आता ड्रॉ करूया. पहिला फोर्स 4 किलोमीटर या साईडला चाललाय. मग इथून काय करायचं? 4 किलोमीटर म्हणजेच 4 सेंटीमीटर. इथून 4 सेंटीमीटर इकडे जायचं. 1 2 3 4. इथं कोणता पॉईंट असणार आहे? बी. हा झाला वेक्टर ए बी. नेक्स्ट बघा बी सी. कसा आहे? एक्स ऍक्सिस सोबत 50 अँगल करतो. तो किती आहे? 12 किलोमीटर. म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत इथं 50 अँगल करून काय करायचं? इकडून असा 12 किलोमीटर फोर्स ड्रॉ करायचा. इथं असं बरोबर हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल व्हर्टिकलला व्हर्टिकल मॅच करून आपल्याला अँगल किती आहे? ह्या साईडून वरती 50 आहे, या साईडून वरती 50. मग असा जर का एक्सटेंड केला तर ह्या साईडून सुद्धा किती असणार आहे? तो 50 असणार आहे. म्हणजेच काय करायचं? या साईडून 50 घ्यायचं. 10 20 30 40 50. म्हणजे इथं काहीतरी असा आपला पॉईंट येणार. यातून काय करायचं? 12 किलोमीटर. 12 किलोमीटर म्हणजे 12 सेंटीमीटर इकडं खालच्या डायरेक्शनला यायचं. लाईन ड्रॉ करूया. वेक्टर ए बी सुद्धा ड्रॉ करूया आणि बी सी सुद्धा आता काय करूया? ड्रॉ करूया. बी सी किती असणार आहे? बरोबर इथून या पॉईंट मधून पास 12 सेंटीमीटर असणार आहे. इथून असा बरोबर 12 सेंटीमीटर इथपर्यंत आपण यायचं आणि स्टॉप करायचं. बरोबर हा झाला 12 सेंटीमीटर. कोणता असणार आहे? बी सी. नेक्स्ट कोणता आहे बघा? सी डी किंवा ए डॅश. किती आहे? 6 किलोमीटर वरती जायचं आहे वरच्या डायरेक्शनला. म्हणजे इथून वरती किती जायचं? 6 सेंटीमीटर जायचं. तो कोणता असणार आहे? सी ए डॅश. इथून 6 सेंटीमीटर असं वरती जायचं. हा पॉईंट काय असणार आहे आपला? ए डॅश. ए टू बी ह्या डायरेक्शनला चाललाय फोर्स. बी टू सी ह्या डायरेक्शनला चाललाय फोर्स. सी टू ए डॅश ह्या डायरेक्शनला फोर्स चाललाय. म्हणजे नेक्स्ट फोर्स कसा पाहिजे होता? या डायरेक्शनला. परंतु रिझल्टंट आर आपला कसा असतो? ऑपोजिट इन सेन्स.
म्हणजे या डायरेक्शनला न जाता या डायरेक्शनला येणार. ए टू ए डॅश डिस्टन्स म्हणजेच काय असतं, रिझल्टंट आर. एकदा डॉटेड लाईनने ड्रॉ करूया. डायरेक्शन कोणते असणार आहे, अशी नसून काय असणार आहे, या डायरेक्शनला असणार आहे. हा असणार आहे रिझल्टंट आर. मग रिझल्टंट आर म्हणजेच काय असतं, लेंथ ऑफ ए डॅश इंटू स्केल. मग आता काय करूया, लेंथ ऑफ ए डॅश काय करूया, मेजर करूया. म्हणजे ज्या पॉईंट पासून हे डिस्टन्स मेजर करायचं त्याला आपण स्केलने इंटू केलं काय होणार, रिझल्टंट आर येणार. इथून बघा की त्याला 1 2 3 4 4.5 6 7 8 म्हणजेच 4.8 एवढं आपलं काय आलंय, डिस्टन्स आलंय. 4.8 इंटू स्केल किती आहे, 1 किलो न्यूटन. 1 इंटू 4.8 किती असणार आहे, 4.8 आणि युनिट काय असणार आहे, किलो न्यूटन. रिझल्टंट आर किती आला आपला, 4.8 किलो न्यूटन. आणि याचा अँगल बघायचा, म्हणजेच या लाईन पासून हा जो काही रिझल्टंट आर याचा अँगल किती असणार आहे, आपला अँगल थिटा. बघूया एकदा. बरोबर असं हॉरिझॉन्टल वर्टिकल वर्टिकल मॅच करून इथून अँगल मोजायचा. किती असणार आहे, हा 40 आणि हा 41. म्हणजेच अँगल थिटा किती असणार आहे, 41 डिग्री. तर आता रिझल्टंट आर अनालिटिकल मेथडने आपण फाइंड आउट केला होता. तो किती आलेला होता, 4.896 किलो न्यूटन. आणि इथं किती आलं आपलं, 4.8. म्हणजेच अनालिटिकल आणि ग्राफिकल दोन्ही मेथडने आपला रिझल्टंट आर सेम आलेला आहे. सिमिलरली अँगल जो काही थिटा आहे तो अनालिटिकल मेथडने आपण किती फाइंड आउट केलेला, 40.68. आणि आपला ग्राफिकलने किती आलेलं आहे, 41. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली सेम व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजेच अनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने आपली रिझल्टंट आर आणि अँगल थिटा या दोन्ही व्हॅल्यू सेम आलेल्या आहेत. तर अनालिटिकल आणि ग्राफिकल या दोन्ही मेथडने रिझल्टंट आर आणि अँगल थिटा आपण फाइंड आउट केलेला आहे. अजून आपल्याला यात ऍडिशनल काय विचारू शकतात, जो काही रिझल्टंट आर आहे तो ह्या पॉईंट पासून किती मीटर वरती ऍक्ट होईल ते डिस्टन्स एक्स आपल्याला फाइंड आउट करायला विचारू शकतात. तर ते काय करूया, इथे एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. हा जो काय स्टार्टिंगचा पॉईंट आहे त्याला आपण पॉईंट ए म्हणूया. ह्या ए पॉईंट पासून जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो किती मीटर वरती असेल हे कसं फाइंड आउट करायचं, आता एकदा फाइंड आउट करूया. तर बघा, सर्वात पहिल्यांदा काय करतो आपण, जिथून आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे त्या डिस्टन्स पाशी काय घेत असतो, सर्व फोर्सेसची मोमेंट घेत असतो. म्हणजेच मोमेंट ऍट पॉईंट ए घेऊया. मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू, ज्या पॉईंटला आपण मोमेंट घेतो त्यातून फोर्स जाणारे किंवा त्याकडे येणारे फोर्सची मोमेंट जर का घेतली तर 0 असते. आता 4 किलो न्यूटन काय होतंय, इकडे येतो म्हणजेच काय असणार, याची मोमेंट 0. म्हणजेच 4 इंटू 0 घेतलं काय होणार, 0 येणार. हे लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. नेक्स्ट बघा, हा 12 cos 50 तो काय होणार आहे, इकडे येणार आहे. मग ह्याचं काय होणार, 12 cos 50 इंटू 0 म्हणजे 0 आन्सर येणार आहे. त्यामुळे हा जरी घेतला नाही तरी चालतोय, हा घेतला नाही तरी चालतोय. हा कसा वर्टिकल आहे, वर्टिकल काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करून इथे येणार म्हणजे हा फोर्स कन्सिडर करायचा. सिमिलरली हा फोर्स सुद्धा कसा आहे, वर्टिकल आहे, काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करून येणार. म्हणजे हा आणि हा दोन फोर्स काय करायचे, कन्सिडर करायचे. म्हणजेच मोमेंट ऍट पॉईंट ए काय होणार बघा, ह्या पॉईंटला जर का हे दोन फोर्स घेतले तर काय करायचं, 4 इंटू 0 आणि प्लस 12 cos 50 इंटू 0, दोन्हीची व्हॅल्यू 0 प्लस 0 0 येणार. नेक्स्ट बघा, 12 sin 50 इंटू याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा जो काय वर्टिकल फोर्स आहे याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार, ह्या पॉईंट पासून ते हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, 2 मीटर इंटू 2. आता हा जो काय फोर्स आहे तो इथून इकडे येताना कसा येणार आहे, घड्याळाच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजेच पॉझिटिव्ह. यासाठी आपण दोन घेत असतो, एक असतात ते क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आणि दुसरे अँटी क्लॉकवाईज म्हणजेच निगेटिव्ह. मग क्लॉकवाईज कसे घेणार, पॉझिटिव्ह. नेक्स्ट फोर्स किती आहे, 6 किलो न्यूटन. इथं लिहूया 6 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. याला जर का ए पर्यंत यायचं असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथून हे 4 प्लस 2 6 म्हणजे 6 इंटू 6. येताना कोणत्या डायरेक्शन येणार, ह्या डायरेक्शननं इथे येणार. ह्या डायरेक्शनने म्हणजेच काय होणार, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. विरुद्ध दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज कसे घेतो, मायनस. कॅल्क्युलेट करूया. मोमेंट ऍट पॉईंट ए समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए ब्रॅकेटमध्ये 12 sin 50 इंटू 2 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 6 इंटू 6 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल. किती आन्सर आला आपलं, मायनस 17.6149 म्हणजेच 55. युनिट काय असणार आहे, सर्व फोर्सेस कसे आहेत, किलो न्यूटन मध्ये म्हणजेच किलो न्यूटन. आणि डिस्टन्स कसं दिलेलं आहे, मीटर म्हणजेच किलो न्यूटन मीटर. हे काय असणार आहे, मोमेंटचं आपले युनिट असणार. आन्सर कसं आलं, मायनस आलं. याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू 17.615 किलो न्यूटन मीटर अँटी क्लॉकवाईज.
ही झाली मोमेंट. आता काय करायचं आपल्याला, डिस्टन्स एक्स फाइंड आउट करायचं आहे. ए पॉईंट पासून रिझल्टंट आर किती डिस्टन्स वरती असणार, हे डिस्टन्स म्हणजेच एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे युजिंग वॅरिग्नन्स थेरम. वॅरिग्नन्स थेरम काय सांगतं, समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉईंट ए, म्हणजे सर्व फोर्सेसची ऍट पॉईंट ए ला मोमेंट घ्यायची. ही केवढी असते, जो काय आपला व्हर्टिकल फोर्स आहे इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग व्हर्टिकल फोर्स कोणता असणार आहे यातला, हॉरिझॉन्टल फोर्स म्हणजे एफ एक्स असणार, आणि व्हर्टिकल फोर्स म्हणजे एफ वाय असणार. म्हणजेच काय असणार आहे, समेशन एफ वाय इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स. इथं आपण समेशन एफ वाय का घेतलं, तर याच्या अगोदरचे जे काय आपण न्यूमरिकल पाहिले त्यात काय होते, सर्व हॉरिझॉन्टल तर हॉरिझॉन्टल फोर्स होते, किंवा सर्व व्हर्टिकल तर व्हर्टिकल फोर्स होते. त्यात हॉरिझॉन्टल व्हर्टिकल असे मिक्स फोर्सेस नव्हते. परंतु या न्यूमरिकल मध्ये कसं आहे, हॉरिझॉन्टल सुद्धा आहेत आणि व्हर्टिकल सुद्धा आहेत. जर का आपल्याला हे एक्स डिस्टन्स काढायचं असेल तर याला काय घ्यायला लागेल, आपल्याला व्हर्टिकल फोर्स घ्यावे लागतील. मग व्हर्टिकल फोर्स म्हणजेच काय असतं, समेशन एफ वाय. म्हणून काय केलं, समेशन एफ वाय इंटू एक्स. मग आता व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेलं आहे, किती आहे ती, समेशन मोमेंट ऍट पॉईंट ए किती आहे, 17.615 इज इक्वल टू समेशन एफ वाय किती फाइंड आउट केलेले आहे, 3.192 इंटू एक्स. इकडे 3.192 व्हॅल्यू कशा आहे, इंटू, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 17.615 डिवाइडेड बाय 3.192. म्हणजे डिस्टन्स एक्स किती येणार, 17.615 डिवाइडेड बाय 3.192. किती आन्सर आला आपलं, 5.518. सर्व व्हॅल्यू कशा आहेत, मीटर मध्ये, म्हणून येणार आन्सर कसं असणार आहे, मीटर मध्ये. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे रिझल्टंट आर, आणि हा रिझल्टंट आर किती अँगल क्रिएट करतो, तो थिटा. अनालिटिकल आणि ग्राफिकल मेथडने आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्याचप्रमाणे ऍडिशनल नॉलेज म्हणून काय केलं आपण, जो काय रिझल्टंट आर आहे तो किती डिस्टन्स वरती ऍक्ट होतो, ते डिस्टन्स सुद्धा इथं फाइंड आउट केलेलं आहे. तर या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.